स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात बघा, मोठे काका, मोठी आई आणि पल्लवी हे घराच्या बाहेर बसलेले असतात. शांतनूने या तिघांना घराच्या बाहेर काढलेलं असतं. आई मनात म्हणते, पल्लवीच आम्हाला घेऊन आलीये म्हणजे आम्हाला घरात प्रवेश सहज मिळेल असं मला वाटलं होतं, पण आता इथे तर उलटच झालंय. आम्हाला तर घरात घेतलंच नाही. उलट पल्लवीला देखील यांनी घरातून बाहेर काढले. तेव्हा आता काय करायचं? मोठी आई म्हणते, पल्लवी बाळा, नको त्रास करून घेऊस. तू आमच्यासाठी खूप केलंयस. आम्ही जातो. पल्लवी म्हणते, अजिबात नाही. तुम्हाला कुठेही जाता येणार नाहीये, कारण मुळात माझा विश्वासच नाहीये तुमच्यावर. आज एवढं मोठं पाऊल उचललं तुम्ही. आता इथून बाहेर निघून काहीतरी वेडं वागडं वागाल आणि माझ्या घरच्यांना अडचणीत आणशाल. मोठी आई म्हणते, अगं आम्हाला घरच्यांनीच बाहेर काढलंय ना, आणि यांची ही अवस्था बघतेस ना. तू नको आम्हाला अडवूस ग. आमचीच माणसं आम्हाला घरात घ्यायला तयार नसतील तर आम्ही जातो आमच्या जुन्या वस्तीमध्ये. पल्लवी म्हणते, एक मिनिट. तुमच्यावर दया आली म्हणून मी तुम्हाला इथं आणलं असं गैरसमज करून घेऊ नका. आधीही तुम्हाला मी बजावलं होतं की तुमच्या चुका माफ करण्यापलीकडच्या आहे, पण मला तुमच्यावर नजर ठेवायची होती. तुमच्यावर नजर असेल माझी, हाच माझा उद्देश होता. म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. शांतनू तुम्हाला घरात घेणार नाही हे मला माहिती आहे, पण तुम्हाला इथून बाहेर जाऊन द्यायचा धोका मला पत्करायचा नाहीये. मोठी आई म्हणते, पण आता आम्ही राहणार कुठे? तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्ही राहणार आउट हाऊसमध्ये. मोठी आई म्हणते, काय? पल्लवी म्हणते, हो बरोबर आहे, तुम्ही आउट हाऊसमध्येच राहा. आता दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीये. मोठी आई मनातच म्हणते, अगं या घरची मालकीण मी. या घरावरती एकेकाळी मी राज्य केलंय आणि आता ही आम्हाला नोकर चाकरांच्या आउट हाऊसमध्ये राहायला बोलते. पण काय करणार म्हणा, सुख एवढंच की आता घराच्या जवळपास तरी आहोत. मोठी आई म्हणते, ठीक आहे पल्लवी, तू म्हणशील तसं. मोठी आई म्हणते मोठ्या काकांना, ओ चला. मग आता मोठी आई आणि मोठे काका आउट हाऊसमध्ये राहायला निघून जातात. पल्लवी मात्र तशीच दारामागे उभी असते. ती मनात म्हणत असते की मी यांना इथे घेऊन येण्याचा उद्देश शांतनू आणि आपल्या घरच्यांना कसा समजावून सांगू. त्याबद्दल दया येते किंवा सहानुभूती वाटते असं काही नाहीये, पण हे कसं पटवून देऊ त्यांना? माझं म्हणणंही मांडू देत नाहीये, माझं काही ऐकून पण घेत नाहीये. मग कसं मी सांगू? पल्लवी तशीच बसते आणि मनात विचार करते की आई जर आज नीट असत्या तर त्यांनी माझं म्हणणं नक्की ऐकून घेतलं असतं. त्यांना हे पटलंही असतं. आई तुम्ही आज शुद्धीवर असायला हव्या होत्या. इकडे आउट हाऊसमध्ये मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की घ्या गरमागरम कॉफी घ्या, घरी आल्याचा आनंद साजरा करूयात. मोठे काका म्हणतात, कसला आनंद साजरा करतेस? पण घरामध्ये नाही आहोत, आउट हाऊसमध्ये आहोत. शांतनूने आपल्याच घरामधून आपल्याला घराबाहेर काढले, हे सेलिब्रेट करायचंय का तुला? मोठी आई म्हणते, अहो आपण त्या नरकातून बाहेर पडून आपल्या घराच्या आवारात तर आलो ना. आता आपल्या हक्काचं घर काय 4 पावलांवरती आहे. आता लवकरच आपण या आपल्या हक्काच्या घरात जाऊ. तुम्ही हे तुमचं अर्धांगवायूचं नाटक असंच चालू ठेवा हा. आता इकडे गुपचूप मोठे काका आणि मोठ्या आईच्या रूममध्ये विनायक आलेला असतो. मोठे काका म्हणतात, काय रे विनायक, असा काय येतोयस? विनायक म्हणतो, असा काय येतोयस म्हणजे? तर काय ढोल ताशे वाजवत येऊ का आता? अहो ती पल्लवी उभी आहे बाहेर, तिची आणि घरच्यांची नजर चोखून फक्त तुम्हाला भेटायला आलोय. मोठी आई रागानेच बोलते, यायची गरजच काय होतीस? तू आमचा शत्रू आहेस असा वागत होतास. आम्ही खुनशी प्रवृत्तीची माणसं आहोत का? आम्ही पल्लवीवरती जाळं टाकलं आणि त्यावरती अडकली असंच म्हणालास ना तू? आणि आता काही बोलू नकोस हा, तू स्पष्टीकरण देऊ नकोस. मला तुझ्याशी काहीही एक शब्द बोलायचा नाहीये. ऐक, तुला उघडपणे जर आमची बाजू घेता येत नाही ना तर आगीत तेल टाकायचं काम करू नकोस. विनायक बोलतो, हळू बोल जरा आई. ऐकलं ना तर तिघांनाही इथून निघून जावं लागेल. आणि आई मला समजून घे, मी किती वेळा तुला सांगू, मी तुमच्याच बाजूनी आहे. काय ते फक्त दाखवायला मी त्यांच्या बाजूने असतो, आणि म्हणून तर मी एवढी मोठी रिस्क घेऊन तुम्हाला भेटायला आलो की नाही. आणि जे काही मी करतोय ना हे तुमच्या भल्यासाठी करतोय मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, थोडा संयम ठेवा. आणि हो, काय चाललंय हे तुमचं? विष काय प्यायलात? मला वाटलं तुम्ही खोटं काहीतरी नाटक करून याल, पण हे काय? आता एवढं सर्व काही केलं, त्या पल्लवीवर अवलंबून राहिलात आणि काय मिळालं तुम्हाला? तनुने घराच्या बाहेर काढलंच ना पुन्हा. मोठी आई विनायकला म्हणते, पण आमचा प्रयत्न यशस्वी झाला याचा आनंद होत नाही का रे तुला? विनायक म्हणतो,
नाही नाही आई, आनंद होतोय ग. त्यांनी स्वीकारलं नाही ना तुम्हाला अजून. आणि हो, तुम्हाला असं राहावं लागतं ना, याचं फार वाईट वाटतं मला. पण अशा वागण्यामुळं घराची दारं कायमची बंद व्हायला नको तुमच्यासाठी. मोठी आई म्हणते, नाही नाही, असं काही नाही होणार. उलट बंद असलेली दारे हळूहळू आमच्यासाठी उघडणार आहेत आता. आमच्या हक्काचं घर आता आमच्या नजरेसमोर दिसतंय रे. आता तू बघच, आता आम्ही कसे त्या घरामध्ये घुसतो आणि आमच्या खोलीचा ताबा आम्ही आमच्याकडे घेतो. आता इकडे शांतनू प्रचंड रागवलेला असतो. शांतनू इतका प्रचंड रागात असतो, तो घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो, घरातल्या वस्तू फोडत असतो. मोठे काका आणि मोठ्या आईचं बोलणं त्याला आठवत असतं. मागचे सर्व प्रसंग शांतनूला आठवत असतात. या सर्व गोष्टींचा त्याला अतिशय त्रास होत असतो. मग शांतनू आदिती मॅमच्या रूममध्ये येतो. सिस्टर तिथेच बसलेले असतात. त्या म्हणतात, या तुम्ही, मी आलेच. सिस्टर बाहेर निघून जातात. शांतनू आदिती मॅमकडे एकटक नजरेने बघत असतो. शांतनू आदिती मॅमला म्हणतो, आय एम सॉरी आई, मी कायम वाईटच वागत आलोय. नेहमी तुला त्रास होईल असंच वागत आलोय. आणि आता या अवस्थेत देखील तुला वाईट वाटेल, तुला त्रास होईल अशाच गोष्टी घडताय आपल्या घरात. माणसांमुळे तुला त्रास झाला, ज्या माणसांमुळे मी तुझ्याशी वाईट वागत आलो, तीच माणसे घराच्या दारात उभी आहेत आपल्या आज. आणि तुला माहिती आहे का त्यांना कोण घेऊन आलंय? तुझी लाडकी पल्लवी. त्या लबाड स्वार्थी माणसांना ती स्वतः घेऊन आले. हे मला कळतच नाहीये की त्या लोकांनी तिच्यावरती अशी काय जादू केली आहे. खूप समजून सांगितलं तिला, ती ऐकतच नाही माझं. आता मी तिच्या तोंडावरती दार बंद करून आलोय. तुला माझ्यामुळे अजून त्रास सहन करावा लागतोय, त्यासाठी आय एम सॉरी आई, खरंच सॉरी. शांतनू आदिती मॅमच्या पायावरती हात ठेवून तिथेच रडत असतो. आणि शांतनूचा स्पर्श होताच आदिती मॅमला शुद्ध येते. त्या हळूच डोळे उघडतात आणि म्हणतात, शांतनू. आता शांतनू डचकतो, कारण की त्याला आवाज ओळखीचा वाटतो. तो आश्चर्यचकित होतो आणि तो आदिती मॅमकडे बघू लागतो. आदिती मॅम शांतनूचा हात हातात घेतात. शांतनू म्हणतो, आई, आपली पल्लवी. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, माहिती आहे मला. शांतनू, मी काय सांगते ते ऐक. जे काही घडतंय त्यामुळे तुला त्रास होतोय. तो त्रास का होतोय माहिती आहे का तुला? तू जे दिसतं ना त्यावरती लगेच विश्वास ठेवतोस आणि मग चिडतोस, मग रागवतो. शांतनू म्हणतो, अगं मी तिला खूप समजावून सांगितलं तरी पण ती ऐकतच नाहीये माझं. राग येणारच ना मला. ती मॅम म्हणतात, शांतनू मला सांग, मला माझ्या हक्काच्या घरात कोणामुळे येता आलं? म्हणतो, पल्लवीमुळे. ती मॅम म्हणतात की तुझ्या काकांची जी कटकारस्थानं आहेत ती कुणामुळे समोर आली? शांतनू म्हणतो, पल्लवीमुळे. आपल्या नात्यातील दुरावा कुणामुळे संपला? आपलं नातं घट्ट कुणामुळे झालं? मला माझा मुलगा, माझा संसार, माझं घर कुणामुळे मिळालं? सांग बघू. शांतनू, अरे पल्लवीमुळेच मिळालं ना हे सर्व. शांतनू, अरे पल्लवी विचारी आहे, ती समंजस आहे, तिला कळतं सगळं. सुपर्णा वहिनींची सर्व कारस्थानं माहीत असून देखील ती त्यांना परत घेऊन आली आहे. त्यामागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं ना. हे बघ, तिचं काय जे कारण आहे ना ते समजून न घेता तिच्यावरती रागवू नकोस. शांतनू थोडा विचार करू लागतो. ती मॅम म्हणतात की पल्लवीवरती अविश्वास दाखवू नकोस. शांतनू थोडा बाजूला जातो, विचार करू लागतो. तेव्हा आई म्हणून पुन्हा सांगायला जाणार. ती मॅमच्या तोंडाला मास्क असतं. सिस्टर तिथे त्यांच्या ट्रीटमेंट करत असतात. शांतनूला झालेला तो एक भास असतो. तिथे मॅम अजूनही शुद्धीवर आलेले नसतात. सिस्टर म्हणतात, सर अहो काय झालं तुम्हाला? ठीक तर आहात ना? शांतनू गोंधळतो, अस्वस्थ होतो आणि तिथून निघून जातो. आता तो मेन डोअरपाशी येतो आणि पल्लवी अजूनही बाहेर बसलेली असते. ती मॅमचं जे बोलणं आहे ते त्याला आठवायला लागतं आता. त्यामुळे त्याच्या मनाची द्विधा अवस्था झालेली असते. एकीकडे तो आदिती मॅमचं बोलणं आठवत असतो आणि एकीकडे त्याला हे आठवत असतं की तो पल्लवीला किती बोललाय. त्याला आता काय करावं हे सुचत नसतं. तिथेच पायऱ्यांवरती बसतो, खूप गोंधळलेला असतो. आता इकडे पल्लवी देखील खूप गोंधळलेली असते, स्वस्थ असते, रडत असते, बाहेर फेऱ्या मारत असते. आता पल्लवी दारासमोर येते आणि शांतनू दार उघडतो. एका वेळी दोघांची मनं जाणलेली असावी बहुतेक, त्यामुळंच ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात. दोघे एकमेकांना बघतात, दोघांच्या डोळ्यात पाणी असतं. मग शांतनू
पल्लवीला मिठीत घेऊन तिथेच बाहेर बसतो. शांतनू पल्लवीची माफी मागतो. आय एम सॉरी, मी तुला असं घराबाहेर काढायला नको होतं. पण पल्लवी, अगं मी काय करू, मला तुझा निर्णय नाही पटला. काही जरी झालं तरी तू त्यांना घरामध्ये घेऊन यायला नको होतं. मला कळतच नाहीये की तुला त्यांच्याबद्दल इतकी सिंपती का वाटू लागली. माणसं नाही आहेत पल्लवी, ती राक्षस आहेत, राक्षस. अगं पल्लवी, त्यांना जरी घरात घेतलं ना तरी ती त्यांची रंग दाखवणारच ते. पल्लवी शांतनूच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, शांतनू, आता मी बोलू का? शांतनू, अहो मोठ्या काकांना खरंच पॅरालिसिस झालाय की नाही याची खात्री करण्यासाठी मी डॉक्टरांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. आणि बघते तर काय, त्यांनी विष घेतलं होतं. आणि घडलेला तो सर्व प्रसंग पल्लवी शांतनूला सांगत असते. तिथे असलेले जे शेजारी पाजारी आहेत ते पल्लवीला कसे टोमणे मारत होते, कसं तिला बोलत होते, हे सर्व पल्लवी शांतनूला सांगते. मग पोलीस देखील आले, ते काय काय बोलले हे देखील ती शांतनूला सांगत असते. पल्लवी शांतनूला म्हणते, अहो शांतनू, मला त्यांची दया आली किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली म्हणून मी त्यांना घेऊन आले, असं नाही हो. आणि तुमचं म्हणणंही बरोबर आहे, ते पश्चाताप झाल्याचं नाटक करताय असंही असू शकतं. पण केवळ आपल्या घराची जी होणारी बदनामी आहे ती टाळण्यासाठी मी हे सर्व केलंय. मोठ्या काकांनी केलेला जो फ्रॉड आहे तो जेव्हा उघडकीस आला होता तेव्हा आपल्या घराची काय अवस्था झाली होती आठवतं ना तुम्हाला? आता तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग मीडिया, न्यूज चॅनल हे सर्व आपल्या पाठीमागे लागतील. मग हे प्रकरण कुठच्या कुठे निघून जाईल याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. हे सर्व थांबवण्यासाठी मी त्यांना इथे घेऊन आलेत. आता तुम्हाला समजलं ना माझा उद्देश काय होता ते. आता मला त्यांच्याबद्दल मनात काही असं वेगळं काहीच वाटत नाहीये. शांतनू म्हणतो, तरी देखील पल्लवी मला तुझं म्हणणं पटत नाहीये. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. पल्लवी म्हणते, तुम्ही स्वतःहून बाहेर आलात, जी बाजू समजून घेतली, पटत नसताना देखील त्यांना घरात घ्यायला तयार झालात. मग शांतनू म्हणतो की माझ्या अटी जर मान्य असतील तरच त्यांना घरात घेऊन ये. पल्लवी मोठे काका आणि मोठ्या आईंच्या रूममध्ये म्हणजेच आउट हाऊसमध्ये आलेली असते. तेव्हा मोठी आई म्हणते, पल्लवी तू इथे? तेव्हा पल्लवी म्हणते की तुमच्यासाठीच आले, तुम्हाला घरी घेऊन जायला. आता इकडे मोठे काका आणि मोठ्या आईला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. घराचा उंबरा ओलांडताना मोठी आई मनातच म्हणते की पल्लवी, तुझ्यामुळेच मला या घरातून बाहेर निघावं लागलं होतं. आणि पल्लवी, हे मी विसरलेली नाहीये. आता मी पुन्हा घरात आली आहे आणि आता मी तुझी काय दशा करते ना हे बघच.